नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवी सकारात्मक लाट निर्माण करत ढालगावच्या माळरानात ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या माळरान शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून एका नव्या हरित सृजनाचा आणि निसर्ग प्रेमाचा महासोहळा अनुभवायला मिळाला. माळरान शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभारले गेलेले श्री बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे केवळ एक शैक्षणिक संकुल नसून ते उद्याच्या सक्षम पिढीच्या जडणघडणीचं एक भक्कम व्यासपीठ आहे. या ज्ञानमंदिराची निर्मिती करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना जागृत करण्याचं दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलणाऱ्या माळरान शिक्षण संस्थेचे चेअरमन अजितराव खराडे यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. अजितराव खराडे हे खरोखरच कल्पक बुद्धीचे धनी आहेत. ढालगाव परिसरातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते अविरत धडपडत असतात. ही त्यांची जिद्द संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी आहे. याच ध्येयवेडा नेतृत्वाचा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण सोहळा निसर्ग संवर्धनाचा एक ध्यास बनला. निसर्ग म्हणजे केवळ झाडं, वेली किंवा डोंगर नसून ती जिवंत आणि श्वास घेणारी शक्ती आहे हे जाणून अजितराव खराडे यांनी आजच्या कार्यक्रमाची आखणी केली होती. या निसर्ग सोहळ्याच्या निमित्तानं संस्थेचे अध्यक्ष अजितराव खराडे, झाकीर मनेर, ढालगाव ग्रामपंचायतीचे पंचायत अधिकारी विकास माने, सांगली जिल्हा ग्रामपंचायत संघटक आणि कवठे महांकाळ ग्रामपंचायत कर्मचारी, आंग्रेचे अध्यक्ष माणिक देसाई, ग्रामरोजगार सेवक नानासू सरगर, डेटा ऑपरेटर नागेश शेटे, बिरोबा विद्यालयाचे लिपिक अमोल घागरे, अक्षय बोराडे, स्वराज्य अर्बनचे सचिव अरबाज मनेर आणि सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी 9 वाजता वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी पायल सिरॅमिकचे सर्वेसर्वा, आजीमाजी सैनिक पतसंस्थेचे संचालक हेमंत देसाई, आजीमाजी विद्यार्थी, सर्व शिक्षक वर्ग, रिटायर्ड स्वामी सर, चौगुले सर, आजीमाजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष दत्तू घागरे साहेब, प्रसिद्ध उद्योगपती संभाजी खांडेकर शेठ, आबा शेटे, युवराज घागरे, शशी मंडले, गोविंद घागरे, रणजित कुटाळे, सचिन सरगर, वेदांत हॉस्पिटलचे डॉक्टर महेश पाटील, सर्व युवक व्यापारी बंधू यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत ढालगावच्या बिरोबा विद्यालयात एकाच वेळी 400 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली. निसर्गाचं सौंदर्य आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करत आपण निसर्गाचे मालक नसून रक्षक आहोत हा संदेश आज या उपक्रमातून ठळकपणे दिसून आला. आज रोवलेली 400हून अधिक रोपं उद्या वृक्षाचं रूप धारण करून ढालगावच्या या पवित्र भूमीला अधिक सुजलाम आणि सुफलाम करतील यात शंका नाही. याच संस्थेनं नुकतंच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध माइंड ट्रेनर विठ्ठल कोतेकरांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. ज्यावेळी बुद्धीची ज्वलंत ज्योत कशी अखंड तेवत ठेवावी याचं विलक्षण मार्गदर्शन त्यांनी दिलं होतं. त्यावेळी पालकांच्या मनात उमटलेला तो सकारात्मक भाव आणि ध्येयवादाची भावना आज वृक्षारोपणाच्या निमित्तानं निसर्ग प्रेमाच्या रूपानं पुन्हा एकदा बहरली. विठ्ठल कोतेकरांनी ज्या तळमळीनं पालकांना लय भारी जगण्याचा मंत्र दिला होता त्याचीच प्रचिती आज या हरित सोहळ्यात पाहायला मिळाली. अजितराव खराडे यांची कल्पकता आणि पर्यावरण संवर्धनाची व्यापक दृष्टी भविष्यात ढालगाव, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली येथील माळरान शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या आणि परिसराच्या आयुष्यात एक नवीन हरित क्रांती घडवेल. एक ध्येयवेडा चेअरमन आणि त्यांना मिळालेली समाज मनाची साथ त्यांच्या एकत्र येण्यानं केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आणि पर्यावरणीय वाटचालीला ही एक नवी दिशा प्राप्त झाली आहे. माळरानाच्या या मातीत ज्ञानाच्या अक्षरांसोबतच आता निसर्ग प्रेमाचे नवे अंकुर बहरणार आहेत, जे येणाऱ्या पिढ्यांसाठी एक उज्ज्वल आणि समृद्ध वारसा ठरतील. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.